नमस्कार, मी मनाली. नुकताच इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा विवाह सोहळा पार पडला. साखरपुड्यामध्ये प्रचंड टीका होऊनही इंदोरीकर महाराजांनी आपल्या मुलीचा विवाह सोहळा, भव्य दिव्य असा विवाह सोहळा, ज्या विवाह सोहळ्यामध्ये लाखो लोकांच्या बसण्याची व्यवस्था होती, तर या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर आमदार, खासदार, भांडवलदार या लोकांची त्या ठिकाणी हजेरी लागलेली होती. मोठा कार्यक्रम पार पडला. अर्थात इंदोरीकर महाराज एवढा भव्य दिव्य कार्यक्रम पार पडला हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याबाबत आम्ही बोलणार नाही, कारण तो तुमचा पैसा आहे. जरी तुम्ही कीर्तनाच्या माध्यमातून मिळवला तरी तो आम्ही म्हणू तो तुमचा पैसा आहे आणि तुमचा पैसा खर्च करण्याचा अधिकार तुम्हाला आहे, त्याबाबत आम्ही बोलणार नाही. परंतु जे कीर्तन तुम्ही करत होते, कारण कोणताही कीर्तनकार कीर्तन करत असताना संतांच्या अभंगाचे दाखले देत असतात. या महाराष्ट्राला संतांनी त्यांच्या अभंगाच्या माध्यमातून एक खूप मोठा विचार दिलेला आहे आणि हा विचार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्यता पावलेला आहे. संतांना या महाराष्ट्रामध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संतांना मानणारे व ते संतांचे विचार मांडणारे यांना लोक महत्त्व देतात, त्यांना आदर्श मानतात, त्यांचा आदर करतात, त्यांचा सन्मान करतात. म्हणूनच तुम्ही जे कीर्तन करायचे ते कीर्तन लोकांना भावत होते, कारण तुम्ही त्या ठिकाणी संतांचे दाखले देत होते. परंतु एक कीर्तन ऐकणाऱ्याची किंवा कीर्तनांचा आदर ठेवणाऱ्याची एक माफक अपेक्षा असते की जो कीर्तन सांगतो, जो ज्ञान सांगतो, तो स्वतःच्या आचरणात सुद्धा तसाच असावा. नाहीतर मग लोका सांगे ब्रह्मज्ञान आपले कोरडे पाषाण, आणि हीच अवस्था तुमची झालेली आहे. तुम्ही लोकांना सांगितलं, एक आदर्श ठेवले, संतांचे दाखले दिले, परंतु तो आदर्श तुम्ही लोकांना सांगितला, स्वतःच्या आचरणात आणलेला नाही. लोकांनी तुम्हाला तुमचं जे बोलणं होतं, तुमचं जे फटकळत त्यानं बोलणं होतं, ते लोकांनी बऱ्याचदा ते रुचलं नाही, लोकांना आवडलं नाही. परंतु तुम्हाला आदर्श मानून लोकांनी ते तुमचं बोलणं, ते फटकारणं, तुम्ही मुलींना आपली ते गुड्डीन दुसरीची ती घाण, अशा प्रकारचं, म्हणजे आता काय बोलावं, तुम्ही काय काय मुलींवरती दूषणं लावले, मुलींना, महिलांना बोलत असताना तुमचा अनेकदा तोल गेलेला आहे. पण तुम्हाला आदर्श मानून लोकांनी सहनशीलतेनं ते सहन केलं आणि त्याच लोकांनी तुमच्या चुकीला, तुमच्या चुकीवर थोडंफार टीकाटिप्पणी काय केली तर तुम्ही असहिष्णू झाले. तुम्ही लोकांना कुत्रे म्हणाले, तुम्ही लोकांना नास्तिक म्हणाले, तुम्ही लोकांना हलकट म्हणाले. आम्ही सर्व मान्य केलं, तुमचा पैसा तुम्ही वापरला, परंतु थोडंसं जे लोक होते त्यांच्या भावना दुखावल्या गेल्यात हो. कारण तुम्ही जो आदर्श सांगत होते त्या आदर्शावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न लोक करत होते आणि त्याच आदर्शाची तुम्ही होळी केली, चुरगळून फेकले ते आदर्श, ते विचार वेशीवर टांगले. लोकांचा थोडासा तोल काय गेला तर तुम्ही सगळी सहनशीलता गमावून बसले. महाराज, तुम्ही तुमचा तोल जाऊ द्यायला नको होता, कारण लोकांच्या भावना दुखावल्या गेलेल्या होत्या. महाराज, तुम्ही लोकांना हलकट, कुत्र्याचं शेपूट, नासके, काय काय दूषणे लावलीत तुम्ही लोकांना. खरं तर तुम्ही असं बोलायला नको होतं, तुम्ही तुमचा तोल जायला नको होता, कारण कीर्तनकार जे बोलतो ते त्याच्या आचरणातून असायलाच पाहिजे, अशी माफक अपेक्षा त्यांनी केलेली आहे. संतांनी आपल्या आचरणातून
बोलायलाच पाहिजे, बोले तसा चाले त्यांची वंदावी पाऊले, असं संत तुकारामांनी म्हटलं होतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये जे संत होऊन गेले, ठीक आहे, आम्ही मान्य करतो की तुम्ही तेवढं नाही, फार नाही, पण थोडंफार तरी आपल्या आचरणामध्ये आपण बोलतो, आपण मांडतो. कारण तुम्ही तुमच्या कीर्तनाची लाखो रुपये फी वसूल केलेली आहे, लाखो रुपये तुमची कीर्तनाची मानधन असायचं. आणि हे मानधन कुठून यायचं माहीत आहे का तुम्हाला? जे गरीब लोक होते त्यांच्या वर्गणीतून हे मानधन येत होतं. आणि ती वर्गणी अशा लोकांकडून येत होती की ज्यांना वाटत होतं की महाराज जे सांगतात ते आपल्यासारख्याच्या जीवनामध्ये उपयोगी पडणार आहे, आपल्यासारख्याच्या जीवनामध्ये काहीतरी बदल घडवून आणणार आहे. आपल्या अपत्यांना एक आदर्श महाराजांकडून मिळतो. महाराजांनी सांगितलेले दाखले देऊन आपल्या कुटुंबामध्ये, आपण आपल्या बायकोमध्ये, आपल्या मुलांमध्ये, आपल्या कुटुंबामध्ये एक चांगले बदल आणू शकतो असे लोकांना वाटत होते. त्या लोकांचे पैसे होते. ते लोक, आपले जे काही लोक, तुमचे जे प्रेक्षक होते, तुमचे जे श्रोते होते, ते मजुरी करणारे सुद्धा होते. ज्यांना 500 रुपये मजुरी मिळते, त्या 500 रुपयातले 100 रुपये तुमच्या वर्गणीसाठी लोकांनी दिले होते. आणि त्या लोकांना तुम्ही कुत्र्याचं शपूट म्हणता. अहो इंदोरीकर महाराज अतिशय कठोर बोलते. तुम्ही त्या लोकांपेक्षाही हलकट वागले आणि तुमच्या त्या हलकट वागण्यामुळं तुमचा एक विकृत चेहरा समाजासमोर आलेला आहे. कारण ज्या समाजाने तुम्हाला चांगली कृती आणि त्या चांगल्या कृतीतून एक समाज घडविण्याची जी अपेक्षा होती, त्या समाजासमोर तुमचा विकृत चेहरा दिसला. आणि तुम्ही डंके की चोट पे, साखरपुड्यामध्ये लोकांनी टीका केली तरी तुम्ही मोठ्या थाटामाटात तुमचा मुलीचा विवाह सोहळा पार पडला. काही हरकत नाही, कारण तो तुमचा हक्क आहे. परंतु ज्या श्रोत्यांनी, ज्या प्रेक्षकांनी तुम्हाला संकटकाळी तुमच्या पाठीशी उभे राहिले, त्यांना तुम्ही या पद्धतीनं बोलायला नको होते. या ठिकाणी इंदोरीकर महाराज तुमचा खरा चेहरा, तुमचा हलकटपणा, तुमचा नासकेपणा, तुमचं कुत्र्याचं शेपूट, प्रत्येक गोष्ट या ठिकाणी उघडी पडलेली आहे. तुम्हाला बोलण्याचा काहीही अधिकार नाही आहे. आणि जरी तुमचा पैसा म्हणतो, तो तुमचा पैसा नव्हता. तुम्ही खोटं बोलून आणि खोटे दाखले देऊन आणि संतांचा विचाराचा उपयोग करून तो समाजामध्ये तुम्ही खोटा तुमचा चेहरा दाखवलेला आहे. त्यामुळे तुम्हाला यानंतर कीर्तन करण्याचा अधिकार नाही. धन्यवाद.